एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा 6/9/2024 ची तुम्हाला एक नवीन अपडेट जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची बघायला मिळते। नोटीस नंबर 10 आहे आणि नोटीस जी आहे ती नीट यूजी 2024 मध्ये जी काय महाराष्ट्र स्टेटमध्ये राऊंड 1 ची जी काय ॲडमिशन प्रोसेस चालू होती ना ग्रुप बी साठी, ज्यामध्ये की तुम्हाला आपले आयुष कोर्स बघायला भेटताय, BMS वाला, BHMS वाला, BUMS वाला। तर यांचा जो राऊंड 1 चा जो आहे ना तो पूर्ण टाइम टेबल जो आहे तो CET सेलने अगोदर रिलीज केला होता काही दिवसापूर्वी। मी एक सविस्तर व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर केलता, बट आता जो अपडेट आहे समजा करंट अपडेट तो पण तुमचा राऊंड 1 च्या निगडीतच आहे। पण आता जो डेट आहे ना तो डेट तुम्हाला या ठिकाणी चेंज झालेला दिसत आहे। तर नवीन डेट काय आहे, कोणत्या डेटला तुम्हाला काय प्रोसेस करणं आहे, सीट मॅट्रिक्स कधी दिला जाईल, चॉईस फिलिंग कधी करणं आहे ना नवीन डेट नुसार, अलॉटमेंट लिस्ट कधी मिळणार आहे, फिजिकल जॉईनिंगचा टाइम काय आहे, त्याची एक सविस्तर जानकारी या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा, तुमचे सर्व डाऊट जे आहेत ना ग्रुप बी च्या ॲडमिशन प्रोसेस राऊंड 1 बदल या ठिकाणी 100% क्लिअर होऊन जातील। तर पहा ही जी नोटीस आहे ना तर एक रिवाइज स्केड्यूल जो आहे ना आपला ग्रुप बी चा त्याबद्दल तुम्हाला ही बघायला भेटते। ग्रुप बी मध्ये आपला BMS वाला येतो आयुर्वेद म्हणून, होमिओपॅथी म्हणून तुम्हाला BHMS बघायला मिळतं आणि BUMS जो आहे तो आपला युनानी कोर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो। जर आपण डेटचा विचार केला तर सर्वात अगोदर आपल्याला फर्स्ट पॉईंट मध्ये या ठिकाणी एक सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे ग्रुप बी साठी, ज्यामध्ये की BMS, BHMS आणि BUMS चे पूर्ण कॉलेज असतील। तर 10/9/2024 ला तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघायला भेटेल। तर यामध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, टोटल प्रायव्हेट कॉलेज किती आणि कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे ना याची सविस्तर माहिती तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन प्रेफरन्स फिल करणं राहतं, समजा चॉईस फिलिंग करणं राहतं। तर ग्रुप बी चा जो डेट आहे चॉईस फिलिंगचा तर 10/9/2024 ते 12/9/2024 तुम्हाला 11:59 PM पर्यंत चॉईस फिलिंगचा डेट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला दिसून येत आहे। तर 2 दिवसाचा टाइम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। 10 ते 12 तारखेच्या दरम्यान आपण जे आहे ते आपला चॉईस फिलिंग या ठिकाणी फिल करू शकतो। तर जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्स मध्ये पार्टिसिपेट करताय ते सर्व कॉलेज जे आहे ते तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि जे विद्यार्थी ऑनलाईन प्रेफरन्स फिल करतील ना तर तेच विद्यार्थी जे आहे ते राऊंड 1 च्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये एलिजिबल राहतील, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। मी तुम्हाला BMS BHMS राऊंड 1 चे काय नियम आहे याच्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ नक्की शेअर करेल। तर पहा आता जर आपण विचार केला डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 चा रिझल्ट कधी येणार आहे तर जवळपास 14/9/2024 ला तुम्हाला राऊंड 1 चा रिझल्ट बघायला भेटेल। जर आता विचार केला की राऊंड 1 चा रिझल्ट मध्ये आपल्याला कॉलेज भेटलं का नाही कसं कळणार, तर तुम्हाला एक सिलेक्शन लिस्ट मिळते, तो PDF तुम्ही ओपन करणार आहे, तुमचं ऑल इंडिया रँक टाकून तुम्ही चेक करणार आहे। तुमच्या नावाच्या समोर जर कॉलेजचं नाव आलं असेल तर ते कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालं हे कन्सिडर होतं। जर पण तुमच्या नावाच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉलेज मिळालं नाही हेच कन्सिडर होतं। जर तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा राऊंड 1 च्या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या समोर कॉलेजचं नाव येतंय तर ते कॉलेज तुम्हाला भेटला असं कन्सिडर केलं जातं। जर इन केस तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटला तर नंतर तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी जाणं पडतं। तर फिजिकल जॉईनिंगसाठी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये डॉक्युमेंट आणि फीस पेमेंट जे आहे ते करू शकता। कॅटेगरीनुसार तुम्हाला जे काय ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणे किंवा जी काय फीस पेमेंट करणं आहे ना ती तुम्हाला DD किंवा चेकच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी पे करणं आहे, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। तर फर्स्ट पॉईंट हाच बनतो की तुमच्या अलॉटमेंट लिस्टमध्ये नाव आलं, तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्हाला फिजिकल जॉईनिंग करून तुम्ही कॉलेजमध्ये DD आणि ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन कॉलेजला जॉईन करून बेटरमेंटसाठी जाऊ शकता सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी। देन त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन हाच मिळतो की तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता, म्हणजे की तुम्हाला एखादं कॉलेज जर राऊंड 1 मध्ये मिळतं तुम्ही त्या ठिकाणी तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून तुमची डिग्री जी आहे ती त्याच कॉलेजमधून तुम्ही 100% कंटिन्यू करू शकता। पण जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म फिल करतील ते विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहत नाही, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। किंवा तुम्हाला अजून एक ऑप्शन बघायला भेटतो जो की फ्री एक्झिट नावाचा आहे। समजा जसं की तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादा कॉलेज भेटला आणि तुम्हाला वाटतं की हा कॉलेज मला नकोच आहे, समजा मला हा कॉलेज घेणंच नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमची फ्री एक्झिट पण घेऊ शकता। पण जर तुम्ही फ्री एक्झिट घेणार तर ती सीट तुमची बुक होत नाहीये, पण तुम्ही जाऊन जॉईन करताय बेटरमेंटला जाताय ना तर तुमची सीट त्या ठिकाणी 100% बुक केली जाते, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर तुम्हाला जो काय फिजिकल जॉईनिंगचा डेट आहे ना किंवा मग तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करायचा विचार करत आहात तो जो तारीख आहे तुमचा ते 15/9 ते 18/9/2024 अप टू 5:30 PM पर्यंत तुम्हाला हा जो आहे तो टाइम बघायला भेटत आहे। BMS BHMS आणि BUMS कोर्ससाठी ग्रुप बी साठी यांनी खाली हेच मेन्शन केलं आहे की पुढचे जे राऊंड होतील समजा राऊंड सेकंड किंवा राऊंड थर्ड किंवा स्टे वॅकन्सी वाला राऊंड तर त्याचा टाइम टेबल जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये सेम वेबसाईटवर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटच्या ऑफिशियली अपडेट केलेला दिसून येईल समजा। आणि खाली यांनी हेच मेन्शन केलं की हा जो PDF आहे जर समजा AA CCC किंवा मग जे काय सेंट्रल गव्हर्नमेंट राहीन किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा सुप्रीम कोर्ट राहीन किंवा जे काय कोर्ट राहीन समजा किंवा MCC राहीन ना तर यांनी जर डेटमध्ये काय फरक केला
आपल्याला आता हा नोटीस जो आहे तो परत एकदा नव्यानं पण अपडेट केला जाऊ शकतो। हाच पॉईंट यांनी या ठिकाणी मेन्शन केला आहे। तर पहा हा जो PDF होता BMS BHMS BMS जो राऊंड 1 होता का त्याची पूर्ण एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणती पण अपडेट शेअर करू ना तर ती तुम्हाला खात्रीशीर मिळून जाईल। त्याचबरोबर तुम्हाला जर आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।